आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आमच्या शिष्टमंडळाने जे पेण येथील उपजिल्हा रुग्णालय तिथे आम्ही भेट दिली, तेव्हा गेल्या अनेक दिवसापासून माझ्या सर्व सहकाऱ्यांनी इथे मॉनिटर केलं होतं की इथे असंख्य अशा जे भटक्या कुत्र्यांच्या बाईटनी म्हणजे चावल्यानंतर इथे असंख्य असे रुग्ण इथे येतात या रुग्णालयामध्ये आणि त्यांची अक्षरशः हेळसांड होते। तर त्या संदर्भात आम्ही जेव्हा आता यांना भेट दिली तेव्हा परिस्थिती एवढी वाईट होती की दररोज कमीत कमी 80 ते 85 या भटक्या कुत्र्यांच्या चावल्यामुळे इथे रुग्ण इथे या रुग्णालयात दाखल होतात आणि बऱ्याचदा आज मी स्वतः दुपारी जेव्हा अनुभव घेतला तर यांच्याकडे अँटी रेबीजचा डोस देखील नव्हता। एवढी भयानक परिस्थिती असल्यानंतर हे प्रशासन झोपा काढते, रुग्णालय प्रशासन पण झोपा काढत होतं। शेवटी त्यांना आम्ही दुपारी प्रेशराईज करून त्यांना आम्ही इथे आज डोस मागवायला लावले, अँटी रेबीज डोस मागवले। पण त्याच्यानंतर आज जेव्हा आम्ही संध्याकाळी स्वतः मी पर्सनली त्या रुग्णांना इथे बघायला आलो त्या रुग्णाला, तेव्हा परिस्थिती एवढी वाईट होती की तेवढ्या त्या अक्षरशः 3 ते 4 तासाच्या कालखंडामध्ये कमीत कमी 17 ते 18 रुग्ण पुन्हा तयार झाले। म्हणजे याच्यामध्ये कमीत कमी तुम्हाला दिसतं की दिवसभरातून 24 तासामध्ये जर 70-80च्या वरती जर रुग्ण इथे जर फक्त कुत्र्याच्या चावल्याने जर भटक्या कुत्र्याच्या चावल्याने जर इकडे येत असले तर याला जबाबदार कोण? कारण पेण नगरपालिकेचं कुठेही याच्यावरती अंकुश नाहीये। इथे शहरामध्ये असंख्य गल्लीमध्ये असंख्य अशा भागामध्ये या भटक्या कुत्र्यांमुळे हे चावल्यामुळे बरेचसे रुग्ण हे रुग्णालयामध्ये दाखल होत आहेत आणि ते ऍडमिट होत आहेत। आणि तसंच तालुक्यामध्ये बऱ्याचशा ग्रामीण भागामध्ये देखील अशीच परिस्थिती आहे जिथे पंचायत समितीच्या कुठल्याही प्रशासकीय अधिकाऱ्यांचं लक्ष नाहीये। आम्ही या प्रशासनाला विनंती करतो की तुम्ही याच्याकडे तातडीने लक्ष द्या। हीच जर परिस्थिती कायमस्वरूपी अशीच जर राहिली येत्या आठवडाभर आम्ही 3-4 दिवस वाट पाहू। त्याच्यानंतर याच्या विरोधात सर्वात मोठं आंदोलन या तुमच्या प्रशासनाविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेना करेल, एवढं नक्कीच। जय हिंद, जय महाराष्ट्र।